परिसरातील कांदा आणि मका उत्पादक शेतकऱ्यांची तब्बल 2 ते 3 कोटी रुपयांची फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे। या प्रकारामुळे सुमारे 200 ते 300 शेतकरी कुटुंबे गंभीर आर्थिक संकटात सापडली असून अनेकांच्या उपजीविकेवर परिणाम झाला आहे। ताहराबाद येथील मुक्ताई ट्रेडिंग कंपनीने कृषी उत्पन्न बाजार समिती नामपूर अंतर्गत करंजाड उपबाजारातून मोठ्या प्रमाणावर कांदा व मका खरेदी केला होता। सुरुवातीला वेळेवर पैसे देत व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांचा विश्वास संपादन केला, मात्र विश्वास बसल्यानंतर मोठ्या प्रमाणावर शेतीमाल उचलून कोट्यवधींची थकबाकी ठेवून त्यांनी पोबारा केल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे। सध्या शेतकऱ्यांचे तब्बल 2 ते 3 कोटी रुपये अडकले असून संबंधित व्यापारी मोकाट फिरत असल्याची खंत शेतकरी व्यक्त करीत आहेत। या प्रकरणी आज 26 जून जायखेडा पोलीस ठाण्यात शेतकरी आणि अप्पर पोलीस अधीक्षक तसेच सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर काळे यांच्यात समन्वय बैठक पार पडली। या बैठकीत शेतकऱ्यांनी आपली व्यथा मांडली, मात्र कारवाईबाबत कोणतेही ठोस किंवा स्पष्ट आश्वासन मिळाले नसल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी पसरली आहे। आम्ही प्रशासनाचे उंबरठे झिजवून थकलो आहोत। आमच्या कामाचा पैसा बुडवून व्यापारी मोकळे फिरत आहेत। जर प्रशासनाने तातडीने पावले उचलली नाहीत तर 29 जून रोजी जलसमाधी घेण्याशिवाय आमच्याकडे पर्याय उरणार नाही, असा इशारा संतप्त शेतकऱ्यांनी दिला आहे। दरम्यान न्याय मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी 29 जून रोजी धरणे आंदोलनासोबत जलसमाधीचा आक्रमक इशारा दिल्याने जायखेडा परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे। या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात असून आता या प्रकरणात पोलीस प्रशासन आणि बाजार समिती नेमकी काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। नाशिक येथे विशेष पोलीस महानिरीक्षक नाशिक, जिल्हाधिकारी कार्यालय नाशिक, त्यानंतर सर्व DDR कार्यालय, ACB ऑफिस या सर्व कार्यालयामध्ये आपण एक निवेदन दिलं होतं की येत्या 29 तारखेला आमच्या न्याय हक्कासाठी आम्ही सर्व शेतकरी हरणबारी धरण येथे जलसमाधी आंदोलन करणार आहोत। मात्र आज वरिष्ठांच्या आदेशानुसार समन्वय बैठक ही जायखेडा पोलीस स्टेशन अंतर्गत घडवून आणण्यात आली। त्या बैठकीमध्ये सर्व शेतकऱ्यांनी त्यांच्यावर आलेले संकट, त्यांना आज होणारा त्रास आणि या व्यापाऱ्यांनी केलेली फसवणूक यातून त्यांचं जे मानसिक, आर्थिक, शारीरिक नुकसान होतंय याबाबत सर्व त्यांनी चर्चा केली आणि त्यानंतर सर्व शेतकरी एकजुटीने 29 तारखेच्या आंदोलनावर ठाम आहेत, ते जलसमाधी घेणार आहेत। साहेबांची बैठक झाली की त्या बैठकीत असं निष्पन्न झालं की 29 तारखेला सोमवारी जे आंदोलन ठेवलेलं होतं जलसमाधीचं ते कायम करण्यात आलं। याचं कारण असं की आरोपी जोपर्यंत अटक होत नाही आणि आम्हाला त्यांच्याकडनं काही पैसे मिळण्याची दिशा मिळत नाही तोपर्यंत सर्व शेतकरी आंदोलनावर ठाम आहे आणि ते आंदोलन होईलच, शेतकऱ्यांची नाही आहे।